हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर असं म्हणतात की मैत्रीला वयाचं बंधन नसतं, मैत्रीला कुठलंही बंधन नसतं. तर असंच आमची मैत्री आहे 4-5 जणींची. आणि मग आज ठरवलं होतं एका मैत्रिणीकडे जायचं. तर दुपारच्या नंतर असं आमचा बेट ठरला मैत्रिणीकडे जायचं. आणि मी आणि सुनीता निघालो होतो माझ्या गाडीवर मैत्रिणीकडे जाण्यासाठी. मैत्रिणीकडे गेलो तर समोरच छान असा फ्रेश भाजीपाला आलेला होता. एक दादा आले होते त्यांच्या मोटरसायकलवर बराच भाजीपाला घेऊन. आणि छान वाटला भाजीपाला, एकदम फ्रेश होता आणि पावसाने पण थोडंसं विश्रांती घेतलेली होती. तर वातावरणही थोडं बरं वाटत होतं आणि भाजीपाला एकदम ताजा होता. शेतकरी दादा होते जवळचेच इथले. मग त्यांच्याकडचा भाजीपाला थोडंसं घेण्याचा मोह काही आवरला नाही, कारण छान होते मस्त टोमॅटो वगैरे आणि स्वच्छ छान वाटत होतं. तर मग आम्ही सगळ्यांनीच त्या दादाकडनं भाजीपाला घेतला. आणि भाजीपाला म्हणलं की खूप असं वेगवेगळे कलर भाजीपाल्यांचे आणि त्यांच्या चवी खूप छान लागतात सगळ्याच भाज्या. आणि भाजी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो सकाळी जेव्हा आपण स्वयंपाकाला लागतो, सकाळी असो किंवा संध्याकाळी. तर भाजी काय करू हा मोठा प्रश्न. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडं भाजीपाला हेच आणतात, त्यामुळं मग मला जाण्याचं कामही पडत नाही आणि भाजी आणण्याचंही काम पडत नाही. फक्त मी जाताना सांगते की आणा काहीतरी किंवा तिथं पहा आणि नंतर मला सांगा. पण खरंच प्रत्यक्ष समोर भाजी पाहिली ना की आपल्याला जी आवडते ती भाजी घेता येते आणि जशी पाहिजे तशी घेता येते. मग आम्ही सगळ्यांनीच तिघी-चौघींनी पण भाजी वगैरे घेतली त्या दादाकडनं आणि भाजी पण छान होती. खरं तर आपण शेतकऱ्यांकडनं घ्यायलाच पाहिजे. आणि किती हे मोटरसायकलवर सगळीकडं फिरणं आणि भाजीपाला विकणं सोपं नाही. आणि मग ज्या मैत्रिणीकडे गेलो होतो तिच्याकडं थोडंसं गेली होती लाईट, किचनमध्ये लाईट थोडा ऑफ झाला होता. आणि मग सुनीतानी आवडीचं काम तिचं सुरू केलं आणि तिने हे वडे तळले, कारण मैत्रिणीचा बेत होता माझ्या वडे आणि चटणी करण्याचा. तर मग हे जे वडे आहेत ते सुनीतांनी तळले आणि खूप अशी अप्रतिम अशी वड्यांची चव होती. आणि वेगवेगळ्या मिश्र डाळींचे हे वडे केले होते मैत्रिणींनी. तर छान असे मस्त चवदार असे हे वडे झालेले होते. तर हे वडे मग सुनीताने तळले. तिला खूप आवडतं असं काही करायचं असलं की, आणि व्हिडिओतही यायला तिला खूप आवडतं. तर वड्यासोबत मैत्रिणीने केली होती चटणी, म्हणजे शेंगदाणे डाळ आणि खोबऱ्याची. तर चटणीची चवसुद्धा खूप छान झाली होती. आणि मग आम्ही तिथं छान असं भरपूर असा नाश्ता वगैरे केला, आरामशीर गप्पा वगैरे मारत मारत. आणि मैत्रिणीकडे गेलं की वेळ कसा जातो ते कळत नाही. घरून जाताना मी सांगून गेले होते की मी लवकरच येईल एखाद्या तासात, पण कसे 3 तास गेले तेही कळलं नाही. आणि मग मस्त आम्ही नाश्ता केला. एवढा नाश्ता झाला की संध्याकाळची जेवणाची सुद्धा म्हणजे इच्छा राहिली नाही, एवढा भरपूर असा नाश्ता झाला. कारण मैत्री म्हणतात ना, एक मैत्रीला काय म्हणू, मैत्रीचं उदाहरण काय देऊ. तर खूप अशी उदाहरणं आहेत. त्यानंतर तिच्या घराच्या बाजूलाच आहे एक गार्डन, आणि त्या गार्डनमध्ये आम्ही गेलो. कारण घरी पण बसलो थोडा वेळ, नंतर मग चला म्हणलं गार्डनमध्ये जाऊया. खूप सुंदर असं गार्डन झालं आहे असं तिने सांगितलं आणि आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो. तर खरोखरच खूप छान असं गार्डन झालं आहे, स्वच्छ असं वातावरण. आणि प्रत्येक कॉलनी जवळपास गार्डन झालेत, पण इथं खूपच छान केलेलं होतं. गार्डनमध्ये सगळी सजावट खूप छान होती, स्वच्छताही होती आणि भिंती पण छान रंगवलेल्या होत्या. आणि गार्डनमध्ये गेलं की एकदम लहान झाल्यासारखं वाटलं. तर खूप छान छान अशी खेळणी गार्डनमध्ये बसवलेली आहे. जसं घसरगुंडी आहे, अजून दुसऱ्या पण बऱ्याच खेळण्या होत्या. आणि प्राणी पण तिथं खूप छान असे हे बसवलेले होते. तर हे आम्ही तिथं पाहिलं. आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच थोडीशी अशी ओपन जिम आहे की जिथं थोडासा व्यायाम वगैरे पण लोक करू शकतील. थोडेसे लोक पण होते गार्डन, म्हणजे लेडीजच होत्या सगळ्या आणि काही मुलं होते. तर हा असा मोठा असा डायनासोर तिथं होता. आणि त्याच्या बाजूला तिथं काही जण लोक वॉकिंग करायला आलेले होते, काही लेडीज अशा गप्पा मारत बसलेल्या होत्या. या साईडला ओपन जिम होती. आणि मग आम्ही असं पाहत पाहत गार्डनला जात होतो. अगोदर सगळं पाहून घेऊ म्हणलं आणि नंतर मग फोटो सेशन तर होणारच होतं. तर मग अशा पद्धतीने आम्ही पूर्ण गार्डनमध्ये फेरफटका मारला. सायकल पाहिल्यावर मला एकदम लहानपणीची आठवण आली, जी की मी सायकलवर शाळेला जायची. आणि सायकलिंग करू म्हटलं तिथं ह्या दोघींचं इकडंच चाललं होतं, फोटो काढण्याची गडबड सुरू होती. आणि मला मात्र सायकलिंग करून पाहायची होती, कारण खूप वर्ष झाले आता सायकलकडं गेलेलेच नव्हते. सायकलवर गेले तर एका साईडला पॅन्डलच नव्हतं, पण थोडंसं बसून पाहिलं तर छान असं. आणि थोडंसं जिमला पण आम्ही उगीच काहीतरी मस्ती म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी तिथं करत होतो. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या म्हणजे गार्डनमध्ये फिरलो, थोडंसं फेरफटका मारला, गप्पा वगैरे मारल्या. आणि मग जिमचं जे साहित्य होतं त्याचंही थोडंसं म्हणलं आता, कारण जिम म्हणलं की आपल्याला ते कसं चालवायचं हे माहीत नाही. तर अशा पद्धतीने आमचा दुपारची वेळ गेली होती. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.